शेतकरी यांच्यासाठी तयार होत आहे फार्मर आयडी कार्ड। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। तहसीलदार निलेश मडके यांच्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी शासनाच्या तसेच भविष्यात मिळणाऱ्या योजनांसाठी शासनाने फार्मर आयडी कार्ड बनवण्याचे ठरवले आहे। सदर फार्मर हा आयडी कार्डचा उपयोग यापुढे पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी करू शकतो। तसेच शेतकरी डिजिटल पीक कर्ज घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो। डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या योजनांसाठीही तसेच पीक विमा मिळवण्यासाठी, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती व पिकाबद्दलचा सल्ला मिळवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। सध्या आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडे 7/12 तसेच आधार कार्ड, बँक खाते व आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। सदर योजना ही ॲग्रोस्टॅक नावाने ओळखली जाणार असून यासाठी CSC केंद्रावर फार्मर आयडीची नोंदणी करता येणार आहे। तरीही सर्व शेतकरी यांनी फार्मर आयडी कार्डची लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन मेहकर तहसीलदार निलेश मडके यांनी जनतेला केले आहे। शेतकरी नोंदणीसाठी अर्ज पूर्ण केल्यानंतर पुढील प्रक्रिया अशी असणार आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांना पाठवला जाईल। आपण नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर गावचे ग्राम महसूल अधिकारी भौतिक पडताळणी करण्यासाठी फोन करतील, जेणेकरून आपली ओळख खात्रीशीर करता येईल। या प्रक्रियेदरम्यान आवश्यक असल्यास 7/12 आधार कार्ड सिद्ध करावे लागेल। वरील पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नंबर तयार होईल असे वरील योजनेचे स्वरूप राहणार आहे। प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आढावा सभा घेण्यात आली। आपल्या सर्वांना माहिती आहे की ॲग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे आणि या पुढच्या सर्व जे शासकीय योजना आहेत त्या या ओळख क्रमांकाच्या आधारावरच, शेतकरी ओळख क्रमांकाच्या आधारावरच यापुढे देण्यात येणार आहे। त्याकरिता ही बैठक आयोजित केलेली आहे। सर्व सेतू संचालकांना कॅम्प मोडवर शेतकरी आधार ओळख क्रमांकाचं, विशिष्ट ओळख क्रमांकाचं काम करण्याबाबत आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करण्यात येते की त्यांनीसुद्धा आपल्या गावातील जे सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी आपलं 7/12 आधार आणि बँकेचं पासबुक घेऊन जावं आणि आपला ओळख क्रमांक, शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक काढून घ्यावा ही विनंती। थँक्यू।